नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. कोळशापासून वीज. हो, स्टीम पॉवर स्टेशन नक्की कसं काम करतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे महत्त्वाचंच आहेच, पण ज्यांनाही वीज कुठून येते याची उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी हा आढावा एकदम परफेक्ट आहे. आपण घरात बटन दाबतो आणि लाईट लागतो, पंखा फिरायला लागतो. पण कधी विचार केलाय की ही वीज येते तरी कुठून? कुठल्या तरी जादूने? नाही. याचं उत्तर दडलंय एका प्रचंड मोठ्या गुंतागुंतीच्या प्रणालीत, जिला म्हणतात स्टीम पॉवर स्टेशन. चला तर मग आज या स्टेशनच्या आत डोकावून पाहूया आणि विजेचा हा प्रवास समजून घेऊया. तर कोणताही स्टीम पॉवर प्लांट असो, तो एका मूलभूत शास्त्रीय तत्वावर चालतो. आणि ते तत्व म्हणजे रँकाइन सायकल. खरं तर ही सायकलच संपूर्ण वीज निर्मिती प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आता रँकाइन सायकल म्हणजे काय असं वाटेल. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उष्णतेचं रूपांतर कामात कसं करायचं याची ही एक रेसिपी आहे. म्हणजे उष्णता वापरून एखादी गोष्ट, समजा टर्बाईन, कशी फिरवायची हेच ही सायकल आपल्याला सांगते. हे बघा, हेच आहे ते संपूर्ण ऊर्जेच्या रूपांतराचं चक्र, अगदी 4 सोप्या टप्प्यांमध्ये. सगळ्यात आधी कोळसा जाळला जातो, म्हणजे केमिकल एनर्जीचं रूपांतर होतं हीट एनर्जीमध्ये. मग या उष्णतेनं पाणी तापवून प्रचंड दाबाची वाफ तयार केली जाते. तिसऱ्या टप्प्यात ही वाफ टर्बाईनला फिरवते, म्हणजे हीट एनर्जी आता झाली मेकॅनिकल एनर्जी. आणि शेवटी हे फिरणारं टर्बाईन एका अल्टरनेटरला फिरवतं आणि तयार होते आपली वीज, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी. किती सोपं आहे ना? चला तर मग या पॉवर प्लांटच्या आत प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे प्रचंड दाब आणि तापमानाची वाफ तयार करणं. कारण खरी गोष्ट तर इथूनच सुरू होते. हा बघा, हा आहे संपूर्ण पॉवर स्टेशनचा एक आराखडा. आपण सध्या फक्त पहिल्या 2 भागांवर आपलं लक्ष केंद्रित करूया. एक म्हणजे कोळसा हाताळणी आणि दुसरं म्हणजे स्टीम जनरेटिंग प्लांट. आपल्या वीज निर्मितीच्या प्रवासाचा पाया इथेच घातला जातो. तर सगळ्यात पहिली पायरी आहे कोळसा हाताळणी. आलेला कोळसा आधी साठवला जातो आणि मग एका प्रचंड मोठ्या ग्राइंडरमध्ये टाकून त्याची अक्षरशः पिठासारखी बारीक पावडर केली जाते. यालाच पल्वरायझेशन म्हणतात. आता असं का करायचं? कारण कोळशाचा मोठा खडा जाळायला किती वेळ लागेल. त्याऐवजी त्याची पावडर केली की तो अगदी पटकन आणि पूर्णपणे जळतो, म्हणजे ऊर्जेची बचत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, बॉयलर. बॉयलरला या संपूर्ण सिस्टमचं हृदय म्हटलं जातं. आणि ते खरं आहे. आपल्या घरातला प्रेशर कुकर आठवा. आपण पाणी तापून वाफ तयार करतो आणि त्या दाबाने शिट्टी वाजते, बरोबर? बॉयलर म्हणजे असाच एक महाप्रचंड प्रेशर कुकर. इथे पाणी तापून इतक्या जास्त दाबाची वाफ तयार होते की तीच वाफ पुढे जाऊन अख्खं टर्बाईन फिरवणार आहे. बरं, या बॉयलरचे पण 2 मुख्य प्रकार आहेत. फायर ट्यूब आणि वॉटर ट्यूब. पण मोठ्या पॉवर स्टेशन्समध्ये नेहमी वॉटर ट्यूब बॉयलरच वापरतात. का? कारण सोपं आहे. ते जास्त सुरक्षित असतात, जागा कमी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त दाब निर्माण करण्यासाठी ते खूपच कार्यक्षम असतात. या सिस्टमची एक खासियत आहे. इथे उष्णता अजिबात वाया जाऊ दिली जात नाही. बॉयलरमधून जो गरम धूर बाहेर पडतो ना, त्याला फ्लू गॅसेस म्हणतात. त्याचा वापर 3 ठिकाणी केला जातो. एक सुपरहीटरमध्ये, जिथे वाफेला अजून तापवलं जातं. दुसरं इकॉनोमायझरमध्ये, जिथे बॉयलरमध्ये जाणारं पाणी आधीच गरम केलं जातं. आणि तिसरं एअर प्रीहीटरमध्ये, जिथे कोळसा जाळायला लागणारी हवा गरम होते. या सगळ्यामुळे काय होतं तर सिस्टमची कार्यक्षमता प्रचंड वाढते. ठीक आहे. तर आता आपल्याकडे प्रचंड शक्ती असलेली उच्च दाबाची वाफ तयार आहे. आता पुढचा टप्पा. ह्या वाफेच्या शक्तीचं विजेमध्ये रूपांतर कसं होतं ते पाहूया. चला पुढे. आता परत एकदा आपल्या नकाशाकडे बघूया. वाफेचा पुढचा प्रवास सुरू होतो तो 3ऱ्या आणि 4थ्या भागाकडे, म्हणजेच स्टीम टर्बाईन आणि अल्टरनेटर. बॉयलरमधून आलेली वाफ आता टर्बाईनकडे झेपावते आणि इथेच खरी जादू घडायला सुरुवात होते. टर्बाईनचं काम समजायला अगदी सोपं आहे. विचार करा, वाऱ्याने जशी पंख्याची पाती फिरतात अगदी तसंच. ही उच्च दाबाची वाफ टर्बाईनच्या पात्यांवर आदळते आणि त्यांना प्रचंड वेगाने गरगर फिरवते. झालं. वाफेच्या उष्णता ऊर्जेचं रूपांतर झालं यांत्रिक ऊर्जेत. आता टर्बाईन फिरतंय, मग त्याला जोडलेला ऑल्टरनेटरचा दांडा म्हणजे शाफ्ट,
तोही फिरणारच. आणि बस इथेच वीज तयार होते. आठवतंय का, लहानपणी आपल्या सायकलला एक छोटा डायनॅमो असायचा. चाक फिरलं की लाईट लागायचा. ऑल्टरनेटर म्हणजे अगदी तोच प्रकार, फक्त खूप मोठा. तो या फिरण्याच्या म्हणजे यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत बदलतो आणि मग ही तयार झालेली वीज ट्रान्सफॉर्मर वापरून हाय व्होल्टेजमध्ये रूपांतरित केली जाते आणि आपल्या घरापर्यंत पोचण्यासाठी ग्रीडकडे पाठवली जाते. चला, वीज तर तयार झाली, पण आपलं चक्र अजून पूर्ण झालेलं नाही. एक प्रश्न राहिलाच. टर्बाईन फिरवून झाल्यावर त्या वाफेचं काय होतं? ती वाया जाते? नाही. इथेच या प्रणालीचा एक खूप हुशार भाग येतो, जो संसाधनांचा पुनर्वापर करतो. या भागाचं नाव आहे कंडेन्सर आणि तो 2 खूप महत्त्वाची कामं करतो. पहिलं म्हणजे टर्बाईनमधून बाहेर पडलेल्या वाफेला थंड करून तिचं परत पाण्यात रूपांतर करणं. आणि दुसरं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. असं केल्यामुळे टर्बाईनच्या बाहेरच्या बाजूला एक व्हॅक्यूम म्हणजे कमी दाबाची पोकळी तयार होते. यामुळे काय होतं तर आतून येणारी वाफ जास्त जोराने बाहेर ढकलली जाते आणि टर्बाईन अजून प्रभावीपणे फिरतं, म्हणजे कार्यक्षमता वाढते. या कंडेन्सरचे 2 प्रकार आहेत, जेट आणि सरफेस, पण पॉवर प्लांटमध्ये नेहमी सरफेस कंडेन्सरच वापरला जातो. याचं एकच आणि खूप महत्त्वाचं कारण आहे. सरफेस कंडेन्सरमध्ये थंड करणारं पाणी आणि वाफ एकमेकात अजिबात मिसळत नाहीत. त्यामुळे वाफेपासून जे शुद्ध पाणी तयार होतं, ज्याला कंडेन्सेट म्हणतात, ते पाणी वाया न घालवता थेट परत बॉयलरमध्ये वापरता येतं. म्हणजे पाण्याची बचत. आता बॉयलर हे खूप महागडं आणि नाजूक उपकरण असतं. त्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर एकदम शुद्ध पाण्याची गरज असते. आपल्या घरी जसा आरओ फिल्टर असतो ना, तसाच इथे एक प्रचंड मोठा वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतो. यात पाण्यातील कचरा गाळला जातो, त्यात विरघळलेले वायू काढले जातात आणि पाणी मऊ केलं जातं. या सगळ्या प्रक्रियांमधून गेल्यावरच ते पाणी बॉयलरमध्ये वापरायला योग्य ठरतं. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही संपूर्ण प्रणाली कशी काम करते. सगळं एकदम परफेक्ट वाटते, नाही का? पण आता एक महत्त्वाचा प्रश्न. ही प्रणाली खरंच किती कार्यक्षम आहे? चला, आता जरा वास्तवाचा सामना करूया. आणि इथेच एक धक्कादायक वास्तव समोर येतं. कोळसा जाळून जी 100% उष्णता तयार होते, त्यातली तब्बल 50%पेक्षा जास्त उष्णता ही कंडेन्सरमध्ये वाया जाते. हो, वाया. आणि हे आपण टाळू शकत नाही. कारण विज्ञानाचा म्हणजे थर्मोडायनामिक्सचा एक नियम आहे की उष्णतेचं कामात रूपांतर करायचं असेल तर तापमानात फरक हवाच. त्यामुळे ही उष्णता वाया जाणं अटळ आहे. आणि ह्याच कारणामुळे एवढी प्रचंड गुंतागुंतीची प्रणाली असूनही एका आधुनिक स्टीम पॉवर स्टेशनची एकूण कार्यक्षमता किती असेल याचा अंदाज आहे? फक्त 29%. हो, बरोबर ऐकलात. म्हणजे कोळशातल्या 100% ऊर्जेपैकी फक्त 29% ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतर होतं. बाकी सगळी वाया जाते. अर्थात एवढा मोठा प्लांट कुठेही उभा करता येत नाही. जागा निवडताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. तिथे कोळसा सहज पोहोचेल का? मुबलक पाणी उपलब्ध आहे का? वाहतुकीची सोय आहे का? जमिनीचा खर्च किती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो लोकवस्तीपासून सुरक्षित अंतरावर आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच जागा निवडली जाते. म्हणून लक्षात घ्या, स्टीम पॉवर स्टेशन म्हणजे एखादं साधं इंजिन नाही, तर ही अनेक छोट्या मोठ्या प्रणालींची एक साखळी आहे, ज्यात एक अचूक ताळमेळ असतो. कोळसा आत येण्यापासून ते चिमणीतून धूर बाहेर जाईपर्यंत प्रत्येक छोटा मोठा भाग या गुंतागुंतीच्या पण परिपूर्ण सिस्टमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आज आपण कोळशापासून वीज बनवण्याची ही संपूर्ण प्रक्रिया अगदीच जवळून पाहिली. पण एकीकडे तंत्रज्ञान वेगाने बदलते आणि दुसरीकडे पर्यावरणाचे प्रश्नही गंभीर होत चालले आहेत. मग अशा परिस्थितीत कोळशावर चालणाऱ्या ह्या पॉवर स्टेशनचं भविष्य काय असेल? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.